सोनपेठ तालुक्यातील 22 शुगर कारखान्याने शेतकऱ्यांकडून 25,000 रुपये अनामत रक्कम घेतली होती। 2 ते 3 वर्षापूर्वी घेण्यात आलेल्या या रकमेचा अद्यापही शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला नसून शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत शेअर्स देखील देण्यात आले नाहीत। त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणामध्ये लक्ष देऊन कारखान्याला या संदर्भात सूचना द्याव्यात आणि शेतकऱ्यांना 25,000 रुपयाचा मोबदला देण्यात यावा अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रामेश्वर मोकाशी यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे। या संदर्भामध्ये त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले असून येणाऱ्या गणित हंगामासाठी कारखान्याच्या परीक्षेतील 50 किलोमीटरवर असलेल्या ऊसाला प्राधान्य देण्याची देखील मागणी करण्यात आली आहे। भास्करराव मोकाशी आमची एक 22 शुगर लिमिटेड सायखेडा कारखाना या साखर कारखान्याने जवळपास 3 वर्षापूर्वी 25,000 शेतकऱ्यांकडून घेतली, पण आतापर्यंत आम्हाला सभासद बी करून घेतलं नाही शेतकऱ्यांना कारखान्याचं। आणि छटाक साखर पण कारखान्याची दिली। असे बरेचसे शेतकरी की जवळपास हजाराच्या वर आकडा जाईल, हजारात आकडा जाईल इतक्या शेतकऱ्यांचे 25,000 रुपये। आमची एकच मागणी किंवा शेतकऱ्यांना तात्काळ त्यांनी सभासद करून घ्यावे व जे काही मोबदला असते सभासद केल्यानंतर ते मोबदला शेतकऱ्यांना द्यावा, एवढीच आमची विनंती या कारखान्याकडे। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।